नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश, सेमी इंग्लिशचा विषय इंग्लिश. द क्रो अँड द स्नेक शिकणार आहोत आपण. काय शिकणार आहोत? द क्रो अँड स्नेक. क्रो म्हणजे कावळा आणि सापाची ही गोष्ट सांगितलेली आहे, ते आपण आज पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला वॉर्मअप दिलेला आहे. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम ऑफ द यंग वन्स. यंग वन्स म्हणजे त्यांच्या पिलांची नावं लिहायची आहे. आता मांजराचं पिल्लू आपण काय म्हणतो? किटन. कुत्र्याच्या पिल्लाला पपी. पपी हा विषय आपला झाला होता बघा, सायन्सच्या चॅप्टरमध्ये सांगितलं. कुत्र्याचा पिल्लू मोती होता, पपी. आता कोंबडीचं पिल्लू शीख. हा डक आहे, डकलिंग म्हणे झाला. आणि गाढवाचा आणि कुत्र्याचा फॉल म्हणायचा आणि एक कब. अशी पिल्लांची नावं तुम्हाला विचारली आहेत. आता रीड लावली आपण करूया, चला. लॉंग लॉंग एगो देर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियान ट्री. खूप खूप वर्षापूर्वी बनियान म्हणजे वडाच्या झाडावरती एक कावळ्याची जोडी राहत होती. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड देअर होम्स. त्यांनी एक सुंदरसा घर बांधलं होतं. अ विक्ड. विक्ड म्हणजे इथं दृष्ट असायला, दुष्ट. कोब्रा म्हणजे अजगर. लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट ट्री. हॉलो म्हणजे पोकळ भागाच्या, त्या वडाच्या झाडाच्या पोकळ भागामध्ये तिथे एक अजगर राहत होते. द क्रो वेर व्हेरी हॅप्पी ॲज लेडी क्रो हॅड लेड एग्स. म्हणजे ही कावळीने, मादी कावळीनं काय घातलं, ते अंडी टाकली होती, घरट्यात अंडी घातली होती. त्यामुळे ते दोघं, कावळा आणि कावळी, खुश होत्या. वन इव्हनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. एके संध्याकाळी ते अन्नाच्या शोधामध्ये घरटं सोडून उडून गेले. ड्युरिंग दॅट पिरियड म्हणजे त्या काळामध्ये, जेव्हा ते दोघेही घरट्यापाशी नव्हते, त्या काळामध्ये द कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री अँड एट लिटिल वन्स ऑफ द क्रोज. आणि तो जेव्हा तिथं तो कोब्रा त्या नव्हते त्यावेळी, त्या दरम्यान तो कोब्रा अजगर झाडावरती चढला आणि तो त्या कावळ्यांच्या पिल्लींना खाऊन टाकलं. आफ्टर अ फ्यू मंथ्स, परत काही दिवसांनी, द लेडी क्रो लेड सम एग्स अगेन दिस टाइम. परत काही दिवसांनी ती कावळीने परत काही अंडे टाकले घरट्यामध्ये. आणि दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट शॉर्ट डिस्टन्स अँड वॉच द नेस्ट. आता अंडी घातली, आपण थोड्या लांब पाहून बघूया आपल्या अंड्याबद्दल. आपल्या अंड्याची नासधूस कोण करतं, आपल्या अंड्याची नाश कोण करतं हे पाहण्यासाठी ते एका लांबच्या झाडावर बसून त्या घरट्यावरती नजर ठेवू लागले. सून as soon as they left the nest, जसे की त्यांनी घरटे सोडलं, द वीक्ड, परत दुष्ट कोब्रा क्लाइम्ड द ट्री, reached up to their nest and ate the little ones. आणि म्हणजे काय, तेवढ्या काळादरम्यान त्या कोब्राने पुन्हा त्या घरट्यापाशी येऊन त्या कावळ्यांची अंडी आणि पिल्ली नष्ट केली, खाऊन टाकलं त्याला, पिलांना आणि अंड्यांना. लुकिंग ॲट धिस द क्रो वेर व्हेरी सॅड. म्हणजे बघा, हे दृष्ट पाहून त्या दोघी, कावळा आणि कावळींनी, खूप दुःखी झाल्या. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. त्या कावळीनं कावळ्याला म्हटलं, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस वीक्ड कोब्रा. म्हणजे हा महत्वाचा आहे बघा. पंक्च्युएशनचा शब्द इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला तुम्हाला. तर ती कावळीनं म्हणलं, आपल्याला आता इथं राहणं आपल्यासाठी धोक्याचं आहे, तर आपण एक सुरक्षित दुसरं घर पाहूया किंवा दुसरं झाड बघू, तिथं आपण घरटं बांधू, असे त्यांनी म्हणलं. द क्रो रिप्लाइड. कावळ्यानं रिप्लाय, आय विल सून थिंक ऑफ सम अँड प्रॉमिस यू दॅट वी वोंट लूज आवर बेबीज एनीमोर. आता हे पण पंक्च्युएशन आहे बघा, इन्व्हर्टेड कॉमा दिलेलं तुम्हाला आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलं, तो पंक्च्युएशनचं वाक्य. हे लक्षात घेऊन ठेवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग तो कावळ्याने काय म्हणलंय, ठीक आहे, तू काही काळजी करू नको, ह्याच्या पुढं आपल्या कुठलेही आपली पिल्ली खाल्ले जाणार नाही, ह्याची मी तुला वचन देतो.
Next day, the clever crow made a plan. He flew to a nearby lake to steal a precious bracelet. आता बघा इथं काय म्हणलेलं आहे, दुसऱ्या दिवशी त्या कावळ्यानं इथं फ्ल्यू नियर बाय लेक, जवळच्या नदीकाठी गेले त्यांनी. स्टेल म्हणजे चोरी करणे, स्टेल चोरणे. अप्रिशियस म्हणजे मौल्यवान, विशेष म्हणजे आपण मौल्यवान, ब्रासलेट म्हणजे बांगडी किंवा कड म्हणतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी शेजारच्या नदीकाठी गेला आणि तिथे एक राणीचं ते प्रिशियस बांगडी किंवा ब्रेसलेट त्यांनी चोरलं. ही फ्ल्यू दॅट एव्हरी मॉर्निंग, ही न्यू दॅट म्हणजे त्याला माहीत होतं, रोज सकाळी एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट, म्हणजे ती राणी रोज तिथे त्या नदीकाठी यायची आपल्या सेवकांना घेऊन. सेवकांना आंघोळ करण्यासाठी यायची, टू बाथ. When no one was watching, the crow plucked down. कोणी पाहत नसताना त्या कावळ्यानं त्या झाडावरनं खाली उतरलं. Picked up the precious bracelet in his beak and started flying slowly. तो जसं की ती राणीनं आपले आभूषण काढून ठेवले आणि आंघोळीसाठी स्नानासाठी ती जात होती, तेवढ्यात त्या कावळ्यानं आपलं ध्येय साधलं आणि तो हळूच खाली उतरला आणि त्या राणीची बांगडी, सोन्याची बांगडी तो घेतला आणि उडू लागला, हळूच उडू लागला. तेवढ्यात वन ऑफ द सर्वंट नोटीस अँड स्क्रीम्ड लाऊडली, एखादं त्या शिपायानं त्यानं पाहिलं आणि तो वरडू लागला. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली म्हणजे पटकन, झटकन तो उडा लागला. अँड ड्रॉप्ड द ब्रासलेट इन टू द होल ऑफ अ बनियान ट्री, आणि तो ते बांगडी किंवा ती बांगडी होती ती त्यांनी त्या अजगर जिथे राहत होता त्या झाडाच्या होलमध्ये टाकून दिली. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड, तो कोब्रा आतच होता, तो अजगर आतच झोपला. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस, आणि ह्याच्याबद्दल त्या अजगरला काहीच माहिती नव्हतं. आणि द गार्ड, आता इथं गार्ड म्हणजे कोणाचे गार्ड होते, त्या राणीचे सैनिक. त्यांनी पाहिलं, सॉ दॅट अँड पुल्ड आउट द ब्रासलेट टॅक्टफुली. बघा, टॅक्टफुली म्हणजे कौशल्यपूर्ण. त्यात म्हणजे त्या शिपायानी अजगरलाही इजा न पोचवता ते ब्रेसलेट म्हणजे ती बांगडी होती राणीची, असं आपलं बुद्धी कौशल्याने ते काढलं. इनस्टेड ऑफ इथे बघा, इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा, म्हणजे कोबऱ्याला काही इजा न पोचवता त्यांनी काढलं. द ब्रासलेट वॉज रिटर्न टू द क्वीन, परत ते आलेले ते राणीला परत देण्यात आलं. द गार्ड्स चेस अवे द स्नेक्स इन टू द डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट, म्हणजे काय म्हणलेलं आहे, म्हणजे त्या सैनिकांनी त्या अजगराला देखील हुसकावून लावलं. कुठं? जंगलामध्ये. म्हणजे त्या तिथं जे कावळा त्या वडाच्या झाडावर वगैरे राहत होते त्यांनाही तेवढं तेच हवं होतं की अजगर इथं नको, आणि त्यामुळं त्या गार्ड्सनी काय केलं, त्या अजगराला तिथून हुसकावून लावलं आणि जंगलामध्ये सोडून दिलं, पण त्या अजगराला काही इजा पोचवली नाही. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली, मग त्यानंतर त्यांना कळलं आणि हे कावळ्यांची जोडी आनंदाने राहू लागली. अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन्स आफ्टरवर्ड्स, त्यानंतर त्यांनी आपल्या पिलांना काही होऊ दिलं नाही, किंवा पिलांना काही झालंच नाही, किंवा तो दृष्ट अजगर तिथून निघून गेला होता आणि त्यांचं कुटुंब व्यवस्थित आणि सुखात राहू लागलं आणि नांदू लागलं. आता इथं बघा मित्रांनो काय दिलं आपला मॉरल ऑफ द स्टोरी. म्हणजे मॉरल म्हणजे काय, ह्या घटनेतून किंवा ह्या कथेतून आपल्याला काय समजलं. वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टिकल विथ प्रेझन्स ऑफ माइंड, म्हणजे काय, पुन्हा ओव्हरकम ऑब्स्टिकल्स म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रकारचे प्रसंग येतात, तेव्हा आपण त्याला शांतपणाने, कुठल्याही कठीण प्रसंगाला शांतपणाने सामोरे जायचं, असं त्याचा अर्थ आहे.